नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज अनंत चतुर्दशी आहे, म्हणून मी तुमच्याबरोबर 2 बेसनाचे मैसूर पाकचे रेसिपी शेअर करणार आहे. तर पहिली रेसिपी आहे बेसन, मग तेल, तूप, साखर, पाणी आणि हे जे मी बेकिंग डिश घेतले ते आपल्याला जरा डीप पाहिजे, म्हणजे खोलगट पाहिजे. त्याला मी तूप लावून ठेवलेलं आहे. तर इथे मी आता बेसन चाळून घेतलेलं आहे आणि इथे पॅनमध्ये मी साखरेचा पाक करायला ठेवला आहे. साखर 1 कप आणि पाणी अर्धा कप. फ्लेम हायवर असू द्या. पाक होईपर्यंत दुसऱ्या टोपामध्ये मी 1 कप तेल घेतले ते टेक्स्चरसाठी आणि 1 कप तूप घेतले ते टेस्टसाठी. साजूक तुपाची वेगळीच चव लागते ना पिठाईला. ते दोन्ही मिक्स करून चांगलं ते उकळून घेते मी. आता इकडे आपलं पाक तयार दिसतो झालेला. उकळ आलेली आहे चांगली, साखर वितळलेली आहे आणि मी चेक केलंय, मला 1 तार सिरप मला मिळालं, म्हणजे 1 स्ट्रिंग कन्सिस्टन्सी. ठीक आहे. आता आपण 1 चमचा चण्याचं पीठ जे आपण हे घेतलं ना, चाळून घेतले ना, ते घालूया. एका वेळी 1 चमचा, जास्त सगळं घालायचं नाहीच. आणि ऑफकोर्स गॅस आपल्याला कमी सिमवर ठेवायचं आहे, स्लो कुकिंग करायचं. आता साखरेचा पाक आणि हे बेसन हे सगळं एक जीव होईपर्यंत आपल्याला हे स्टर करायचं आहे. हे सगळं स्लो फ्लेमवर. मी लहान असताना माझ्या माहेरी आजच्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दिवशी बेसूर पूजा असायची आणि पूजेला ह्या अनंताच्या पूजेसाठी मैसूर पाक हा प्रसाद असायचा. म्हणून आमच्याकडे आजच्या दिवशी ही एवढा मोठा मैसूर पाक असायचा डबे भरून, आणि विजेस लव्हड इट. तर मला नेहमी आजच्या दिवशी मैसूर पाकची आठवण येते. आता इकडे आपलं बेसन आणखीन ते चांगलं एकजीव झालेलं आहे, साखरेचा पाक. आता आपण इथे तेल आणखीन तूप आहे ते चांगलं गरम गरमच आहे, ते आता ते पण हळूहळू घालायचं. एकदम एका वेळी एकच पळी घाला आणि त्याने फरक बघा कसा पडतो. मला दिसते का असं जर रंग बदललेला. आणि जोपर्यंत ते तेल आणि तुपाचं आपण घातलं, मिक्स न होत त्या ह्याच्यामध्ये बेसनामध्ये, तोपर्यंत आपण दुसरी पळी नाही घालायची. ते कम्प्लिटली ते सोक करून घेऊ दे, ॲब्झॉर्ब करेल ते बेसन तुपाला, आणि मगच दुसरी पळी घालायची. जरा वेळ लागतो पण एकदम छान होते. आणि आपलं मापाचं तर आहे सगळं. हे बघा, आता हे गरम तूप आणि तेल घालतो ना, तेव्हा ती आपली ते बेसन असते ते याचं शिजते चांगलं एकदम. तर असं आपण ह्या प्रकारे एकदम तूप सुट्टेपर्यंत ते आपण करायचं. तर बघा इकडे तूप असं दिसले सुटले, पण ते पण घालायचं, कारण ते परत ॲब्झॉर्ब करेल सगळं थंड होताना. आता ह्या त्या टोपात घातलं मी. हे रुंद का घेतलं, कारण आता हे वरतून ते लाईट कलर येणार, खाली एकदम लाईट कलर, आणि मधल्या इकडे ते डार्क दिसतं कलर. म्हणजे काय, ते मैसूर पाक आतमध्ये गेल्यावर पण शिजत असतो, कुक होत असतो. पाहू शकतात मी बाहेर मिळतो आपला तसा दिसतो ना हा मैसूर पाक, एकदम यम्मी. आता दुसरी रेसिपी. दुसऱ्या रेसिपीमध्ये जरा वेगळे इन्ग्रेडियंट्स आहेत. 1 कप साखर घेतले, हे रोस्टेड चणा डाळ म्हणजे चण्याचं ते डाळी आहे ना त्याचं पीठ. 1.5 कप साजूक तूप
आणि पाणी. इथे तेल नाही घेत आपण. आता तुम्हाला डालिया म्हणजे ते काय वापरलं तर मी ही डाळ ही भाजलेली डाळ मिळते ना चण्यावाल्याकडे, तीच ती बारीक करायची आणि ती वापरायची. चण्याची कच्ची डाळ घ्यायची नाही. ठीक आहे. आता हे रोस्टेड चणा डाळची बोलमध्ये मी घेतल्या, तर ते 1 वाटी बारीक केलेली पावडर आणि 1 कप गरम तूप घातले त्यामध्ये. आता परत आपण हे नीट मिक्स करूया. आता तूप आणि बेसन चांगलं मिक्स झालेलं आहे. आता आपण साखरेचा पाक करायला घेऊया. इथे मी 1 कप साखर घेतले, अर्धा कप पाणी आणि त्याचं 1 स्ट्रिंग कन्सिस्टन्सीचं सिरप तयार करायचं आपल्याला. हा जो दुसरा प्रकार आहे ना, तो असं छान नरम होतो हा पाक, मैसूर पाक. आणि मी शाळेत असताना माझ्या शाळेतली एक मैत्रीण होती, माझ्या बाजूला राहायची. ती साऊथ इंडियन होती. तिची आई करायची हा मैसूर पाक, आणि कुठल्याही दुकानात आम्हाला मिळाला नाही हा. मग त्यांच्या घरी जायला लागायचं हा मैसूर पाक खायसाठी. पहिला प्रकार दाखवला तर आपल्याला कुठल्याही मिठाईचे दुकान मिळायचं, पण आता हा पण मिळतो नरमवाला. तर आता मी मिक्स केलं आहे. आता परत हे सगळं एकजीव करायचं आहे आपल्याला. ते चांगली उकळ येईपर्यंत आपल्याला करायचं आहे, आणि ते तूप आणखीन ते बेसन सगळं एकजीव होईपर्यंत. आपल्याकडे अजून तो अर्धा कप तुपाचा आहे गरम, तो पण मिक्स करायचा आहे. पण हे नीट झाल्यावर हे बघा, ते अर्धा कप तूप आहे ना, ते आता मी हळूहळू घालून मिक्स करते. ही जरा सोपी वाटते मला रेसिपी पहिल्यापेक्षा. हे बघ, पण आठवणी खूप येतो. मैसूर पाक म्हणाला की मला अनंत चतुर्दशीची पूजा आठवते. आमच्याकडे एवढे 100 लोक यायचे आणि सगळ्यांना तो प्रसाद द्यायचा. आणि ही शाळेतली माझी मैत्रीण मला तिची आई आम्हाला बोलवायची की तुम्हाला आवडतो ना मैसूर पाक, या घरी खायला. हल्ली कोण बोलवते हो हल्ली. आपल्यालाच करायला पाहिजे खायचं असेल तर. आता हे बघा तुम्ही, चांगला दिसतोय तुम्हाला फुललेलं आहे. म्हणजे आता तयार झालेलं आहे. आपण आता त्या एका डीप ह्याच्या बेकिंग ट्रेमध्ये घेऊया. त्याला मी तूप लावून ठेवलेलं आहे. मम्मी ट्रेला तूप लावलेलं आहे. आणि हे आपण जाळी बघू शकता तुम्ही कशी दिसते ती. ह्याचा रंग लाईट राहतो. म्हणजे तुमच्या तुपावर आहे, तूप कसं असतं तसं. पहिली आपली रेसिपी आहे ती रंग बदलतो ना, तसा ह्याचा नाही होत. ह्याचा असा छान लाईट राहतो रंग. आता हे 5 मिनटं मी ठेवल्या बाजूला थंड व्हायसाठी, आणि मग त्या कापून घ्यायचं आपल्याला पाहिजे तसं. याचे पीसेस जरा बारीक करतात, कारण ते खूप हेवी होतं. ते एकदम एक पीस तोंडात घालायला बरं वाटते, म्हणून मी छोटे छोटे पीसेस केले त्याचे. पाहू शकता कसं नरम आहे. हे बघा, हा नरम मैसूर पाक. वाव, आणि एकदम टेस्टी पण लागतो हा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.